आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। भारतीय संस्कृतीचे रक्षण हे आपल्या पूर्वजांनी कशा प्रकारे केले याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी एका कार्यक्रमात संबोधित केले। साथियों, जब हम किसी मैन्युस्क्रिप्ट को देखते हैं तो वो अनुभव किसी टाइम ट्रेवल जैसा होता है। मन में विचार भी आता है कि आज और पहले की परिस्थितियों में कितना जमीन आसमां का अंतर था। आज हम कीबोर्ड की मदद से इतना कुछ लिख लेते हैं, डिलीट और करेक्शन का ऑप्शन भी होता है। हम प्रिंटर्स के जरिए एक पेज की हजारों कॉपीज बना लेते हैं, लेकिन सैकड़ों साल पहले की उस दुनिया की कल्पना करिए। तब ऐसे आधुनिक मटेरियल रिसोर्सेज नहीं थे। हमारे पूर्वजों को उस समय बौद्धिक रिसोर्सेज पर ही निर्भर रहना पड़ता था। एक एक अक्षर लिखते समय कितना ध्यान देना होता था। एक एक ग्रंथ के लिए इतनी मेहनत लगती थी। और उस समय भी भारत के लोगों ने विश्व के बड़े बड़े पुस्तकालय बना दिए थे, लाइब्रेरीज बना दी थी। हवामान अनुकूल शेतीसाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य कराराबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती। आपण विद्यापीठाचं आपल्या विद्यापीठाशी कोलॅबोरेशन करतोय आणि जसं मी सांगितलं की मूळ उद्देशच हा आहे की आज वातावरणातल्या बदलाचा जो शेतीवर परिणाम होतो त्याच्यात क्लायमेट प्रूफ ॲग्रिकल्चर करायचं। नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प जो 7,000 गावांमध्ये वर्ल्ड बँकेच्या मदतीने आपण करतो, त्याचं उद्दिष्टच क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर आहे। म्हणजे वातावरणाच्या बदलाचा कुठलाही परिणाम हा शेतीवर होऊ नये अशा टेक्नॉलॉजीज वापरणं। आणि मला असं वाटतं की त्या आपल्या मिशनमध्ये हा एमओयू खूप महत्त्वाचा ठरणार। देहरादून येथे झालेल्या एशियन ओपन शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग ट्रॉफी 2025 या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधी करणाऱ्या हेम पारस शहा याचे माननीय भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रदादा चव्हाण यांनी भेट घेऊन कौतुक केले। कृषी तंत्रज्ञानाच्या बद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय माहिती दिली ते ऐकूया। ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजीमध्ये आयोवा खूप पुढे आहे आणि आज आपल्याला माहिती आहे की शेतीचं क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये तंत्रज्ञानाची सर्वाधिक आवश्यकता आहे। आपण आता AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शेती क्षेत्रामध्ये मिशन म्हणून घेतलेलं आहे। त्यातही आयोवा राज्याचा अतिशय चांगला प्रगती त्यांची आहे। त्यामुळे सर्व प्रकारच्या शेती क्षेत्राकरता हे कामाचं असेल आणि विशेषतः बायोफ्युएलचं जे क्षेत्र आहे या सगळ्यात इमर्जिंग क्षेत्र आहे। या क्षेत्रामध्ये आपल्याला खूप मोठी मदत आहे। नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील 157 पैकी 124 पर्यटक भारतात सुखरूप परतले असून उर्वरित पर्यटकांशी राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातून संपर्क साधत आहेत। काही लोक परदेशी शक्तीच्या मदतीने भारतात अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे, पण ते कधीच यशस्वी होणार नाही। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विरोधकांना दिले खडे बोल। हे खरंच आहे की आज भारतामध्ये अनेक असे फोर्सेस आहेत की ज्या फोर्सेसला भारताची प्रगती पाहवत नाही। त्यातले काही फोर्सेस भारतीय आहेत, काही फोर्सेस बाहेरचे आहेत जे भारतीयांच्या मदतीने किंवा आपल्याच काही लोकांना त्या ठिकाणी अराजकतेकडे नेण्याचा प्रयत्न करतात। पण यांनी किती प्रयत्न केला तरी मला विश्वास आहे की भारताला कोणी थांबवू शकत नाही। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्रीबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी माननीय महिला मोर्चा अध्यक्षा आमदार चित्रताई वाघ यांच्या नेतृत्वात महिला मोर्चातर्फे काँग्रेस सरकार आणि राहुल गांधीच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या आईचा, स्वर्गवासी आईचा अपमान हा काँग्रेसने आरजेडीने या आधीही केलाय आणि आता त्यांच्या स्वर्गवासी आईचा व्हिडिओ बनवून तो प्रसारित केलाय। त्याचा आम्ही जोरदार निषेध करतोय। आपण बघितलं की हा फक्त प्रधानमंत्री मोदीजींच्या आईचा अपमान नाही, या देशातल्या 140 कोटी मातांचा अपमान आहे। आणि माताजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान।
ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची आणखीन एक उल्लेखनीय कामगिरी. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरण देशात अव्वल स्थानावर. नागरिकांचा प्रवास होणार आता अधिकच सुखकर. मुंबईच्या सेवेत लवकरच अत्याधुनिक एसी लोकल. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारा 2856 एसी रेल्वे डब्यांची खरेदी टेंडर निघणार. 35 वर्षात देखभालकरिता भिवपुरी आणि वांगण येथे नवीन देखभाल डेपो उभारण्यात येणार. सर्व वंदे मेट्रो मेक इन इंडिया धोरणाच्या अंतर्गत तयार होणार, ज्यामुळे स्थानिक उद्योगांना विकास आणि रोजगार संधीची निर्मिती होणार. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनाकार संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांना आपली बातमीच्या माध्यमातून श्री ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त सादर वंदन. आता महाराष्ट्र भाजपा 1.5 कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे. तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का? तर तुमच्या फोनवरून 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा. नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या. 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत रहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.